आपण काहीही सुरू करण्याआधी लोक काय म्हणतील असा विचार करून आपण सुरूच करत नाही. सुरुवातीला मोठं काही करू नका, एक छोटं पाऊल टाका. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, पण फक्त भीतीमुळे तुम्ही आजपर्यंत ती सुरूच केली नाही? जसे की स्वतःचा व्यवसाय, एखादा युट्यूब चॅनल किंवा एखादी स्किल, जसे की गाडी चालवणे किंवा एखादं मोठं स्वप्न. बहुतेक लोक अपयशामुळे हरत नाहीत, ते सुरुवातच करत नाही कारण त्यांना भीती वाटते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भीती का निर्माण होते, ती कशी ओळखायची आणि सर्वात महत्वाचं तिच्यावर कायमची मात कशी करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आज मी कॅमेऱ्यासमोर अगदी सहज बोलतोय, पण एक काळ असा होता की मला लोकांसमोर बोलायलाही भीती वाटायची. लोक काय म्हणतील, मी चुकलो तर, लोक हसले तर, हे सगळे विचार माझ्या डोक्यात यायचे. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट समजली, भीती ही बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. ज्या दिवशी मी काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून माझी भीती कमी व्हायला लागली. आजही नवीन गोष्टी करताना मला भीती वाटते, पण आता मी भीतीमुळे थांबत नाही. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया भीती म्हणजे नेमकी काय. भीती म्हणजे आपल्या मनाने तयार केलेली अशी भावना जी आपल्याला धोका असल्याचा संकेत देते. कधी कधी हा धोका खरा असतो, पण बहुतेक वेळा तो फक्त आपल्या कल्पनेत असतो, वास्तविक मध्ये नाही. आपण भविष्याची कल्पना करतो, जर असं झालं तर, जर मी फेल झालो तर, जर लोकांनी मला नाकारलं तर, आणि इथून सुरू होते भीती. तर मित्रांनो, आता आपण बघूया भीती वाटण्यामागील काही कारणे. सर्वात पहिले असते अपयशाची भीती. आपल्याला अपयश येईल म्हणून आपण काही सुरू करत नाही. पण लक्षात ठेवा, अपयश हा शेवट नसतो, तो शिकण्याचा पहिला धडा असतो. 2 नंबर मित्रांनो, लोक काय म्हणतील. हा तर सर्वात मोठा रोग आहे. आपण काहीही सुरू करण्याआधी लोक काय म्हणतील असा विचार करून आपण सुरूच करत नाही. मित्रांनो, लोक 2 दिवस बोलतील, तिसऱ्या दिवशी ते दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायला लागतील. म्हणून तुमचं आयुष्य लोकांच्या मतावर जगू नका. मित्रांनो, आता बघूया तिसरं कारण, आत्मविश्वासाची कमी असणे. स्वतःवर विश्वास नसणे की आपण हे करू शकतो म्हणून ते सुरूच करत नाही. मित्रांनो, कॉन्फिडन्स जन्मतः मिळत नाही, तो ऍक्शन घेत घेत तयार करावा लागतो. काही लोक तर नुसता विचारच करत बसतात आणि काही सुरूच करत नाही. मित्रांनो, जास्त विचार करून काम होत नसते, त्यासाठी कृती करावी लागते. आणि जिथे ऍक्शन थांबतं तिथे फिअर वाढतो, म्हणजे भीती वाढते. आता येथे मित्रांनो 5वं कारण, ते म्हणजे कम्फर्ट झोन. आपल्याला जे परिचित आहे ते सुरक्षित वाटतं, पण ग्रोथ कधीच कम्फर्ट झोन मध्ये मिळत नाही. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत भीतीवर मात करण्याच्या 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला, पहिली स्टेप, भीतीला स्वीकार. स्वतःला सांगा, हो मला भीती वाटते, पण मी हे करू शकतो. कारण स्वीकार ही बदलायची सुरुवात असते. 2 नंबरचे स्टेप मित्रांनो, छोटं ऍक्शन घ्या. सुरुवातीला मोठं काही करू नका, एक छोटं पाऊल टाका. 3 नंबरची स्टेप असते स्वतःशी सकारात्मक बोला. जसे की मी करू शकतो, मी शिकतोय, मी रोज सुधारतोय. 4 नंबरची स्टेप असते वाईटात वाईट काय होईल, हा प्रश्न स्वतःला एकदा विचारा. बहुतेक वेळा उत्तर एवढं भयानक नसतं. 5 नंबरची स्टेप येते रोज एक फिअर चॅलेंज घ्या. दररोज अशी एक गोष्ट करा जी करण्याची थोडी भीती वाटते. हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला तुमची भीती कमी होईल. ह्या होत्या मित्रांनो 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलो भीती ही नैसर्गिक आहे,
यशस्वी लोकांनाही भीती वाटते. फरक एवढाच आहे, ते भीती असूनही ऍक्शन घेतात. लक्षात ठेवा, भीती संपल्यानंतर ऍक्शन घ्यायचा नसतो, ऍक्शन घेतल्यानंतर भीती कमी होत जाते. जर हा व्हिडिओ तुम्ही अजून बघत आहात, याचा अर्थ तुम्हाला बदलायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका, तर यामध्ये सांगितलेल्या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुधारणा करता येईल आणि तुमचे जीवन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येईल. तोपर्यंत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्र. थँक्यू सो मच.